जप करण्यासाठी नेमकी कोणती माळ निवडावी? माळेचे अनेक प्रकार आहेत. रुद्राक्ष माळ, तुळशी माळ, वैजयंती माळ, स्फटिक माळ, मोत्यांची माळ किंवा रत्नांची माळ असे माळेचे प्रकार आहेत. यापैकी रुद्राक्षाची माळ ही जपासाठी सर्वोत्तम मानली जाते, कारण या रुद्राक्षाच्या माळेचा थेट संबंध रुद्राशी म्हणजे भगवान शिवशंकरांशी आहे. जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जप करताना नेहमी आसनावर बसावे. जपमाळ दुसऱ्या व्यक्तीची कधीही वापरू नये. जपमाळ शक्यतोवर उजव्या हाताने जपावी. मेरुमणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ओलांडून जप हा कधीही करू नये. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी जप करताना घ्यावी. ते हळुवारपणे उडावे. माळेचे मणी नेहमी हे गाठवलेलेच असावे. जप करताना मेरुमणी येताच माळ उलटावी. जप करताना जर माळ तुटली तर ते अरिष्टसूचक आहे. त्यामुळे त्यानंतर महामृत्युंजय याचा जप करावा. जप करताना शक्यतोवर गोमुखी वापरा. जर गोमुखी नसेल तर जपमाळ करताना एखाद्या कापडाने ती झाकून घ्यावी. घरातील प्रत्येक सदस्यांची जपमाळ ही वेगळी असावी. जप झाल्यानंतर सुद्धा माळीला वंदन करावे. जप झाल्यानंतर जपमाळ एका डबीमध्ये बंद करून ठेवावी. एका व्यक्तीने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. जप करताना दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. शक्यतोवर पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. जपमाळेमध्ये मण्यांची संख्या किती असावी हे बघूया. माळेमध्ये मण्यांची संख्या कमीत कमी 27 किंवा जास्तीत जास्त 108 असावी. प्रत्येक मण्यानंतर एक गाठ असणे आवश्यक आहे. आपण करत असलेल्या मंत्रोच्चारांची संख्या मोजता यावी आणि नामजप करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून माळेत मण्यांच्या संख्येला महत्त्व असते. माळेत 108 मणी असतात. याचे महत्त्व असे की ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात 4 चरण आहेत. त्याची संख्या 108 वर येते, जो पवित्र क्रमांक मानला जातो. 108 मणी असल्याचे दुसरे महत्त्व असे की विश्वाची 12 भागांमध्ये विभागणी झाली आहे. अशा प्रकारे 12 राशी आणि 9 ग्रहांचा गुणाकार म्हणजेच 108. म्हणून हा अंक अतिशय शुभ आणि दैवी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.